आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक अशी चर्चा रंगू लागली आहे जी खरी ठरली तर राज्याच्या राजकीय समीकरणांना पूर्णपणे नव्यानं आकार मिळू शकतो. जवळपास 27 वर्षापूर्वी राष्ट्रीय काँग्रेसपासून वेगळी वाट निवडून स्वतःचा स्वतंत्र पक्ष उभारणारे शरद पवार आता पुन्हा काँग्रेसच्या छत्राखाली परतणार का, अशी ही चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली आहे. काँग्रेस हायकमांडने महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांना दिल्लीला बोलवल्याची देखील माहिती आहे. विरोधकांच्या एकजुटीबाबत वाढलेल्या हालचाली आणि त्याचबरोबर ती आगामी जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत निवडणुकांची पार्श्वभूमी यामुळे या चर्चांना आणखीन बळ मिळालं आहे. त्यामुळे आता एक मोठा प्रश्न उपस्थित होतो की शरद पवार खरोखरच आपला राजकीय प्रवास पुन्हा काँग्रेसमध्ये येऊन पूर्ण करणार आहेत का, की हा भाजप विरोधी राजकारणामधील आणखीन एक स्ट्रॅटेजिक डाव आहे. याचाच आपण सविस्तर आढावा आजच्या आपल्या विश्लेषणातून घेणार आहोत. नमस्कार, मी सायली नलवडे कविटकर आणि आपण पाहताय विश्लेषण वाई. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या आणि राष्ट्रीय काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या या चर्चेचा उगम समजून घ्यायचा असेल तर आपल्याला 1999 मध्ये जावं लागेल. त्यावेळी काँग्रेसमध्ये सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावरती प्रश्न उपस्थित करत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अनवर यांनी पक्षाला रामराम ठोकला. सोनिया गांधी यांच्या विदेशी मुळाचा म्हणजेच विदेशी असण्याचा मुद्दा पुढे करत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. हा केवळ एका नेतृत्वाविरोधातील निर्णय नव्हता, तर हा राष्ट्रीय राजकारणामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये स्वतःचं स्वतंत्र राजकीय केंद्र निर्माण करण्याचा प्रयत्न होता. पुढील 2 दशकामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं सहकार, साखर कारखाने, कृषी क्षेत्र, ग्रामीण भाग आणि मराठा समाजात मजबूत पकड निर्माण केली. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस एक निर्णायक शक्ती देखील बनली. मात्र आजचे वास्तव हे वेगळे आहे. गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल झालेले आहेत. भाजपने राज्यभर आपली संघटनात्मक ताकद ही लक्षणीयरित्या वाढवलेली आहे. लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांचं वर्चस्व हे अधिक मजबूत झालेलं आहे. तर दुसरीकडे विरोधकांमध्ये मतांचं विभाजन आणि त्याचबरोबर नेतृत्वातील विसंवाद वाढलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये भाजपला प्रभावी आव्हान उभे करायचं असेल तर विरोधी मतांचं एकत्रीकरण हे अपरिहार्य असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. त्यामुळे राष्ट्रीय काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील संभाव्य विलिनीकरणाकडे केवळ अफवा किंवा नॅरेटिव्ह म्हणून पाहिलं जात नाहीये. यामागील आणखीन एक कारण हे महत्वाचं वाटतं ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची बदललेली राजकीय परिस्थिती. 2023 मध्ये अजित पवारांनी केलेल्या बंडानंतर पक्षाची ताकद ही 2 भागामध्ये विभागली आहे. अनेक प्रभावशाली नेते, आमदार आणि स्थानिक पातळीवरील पदाधिकारी, कार्यकर्ते हे अजित पवारांसोबत मूळ राष्ट्रवादी म्हणून बाजूला गेले आणि परिणामी शरद पवार यांच्या तुतारी गटाला नव्यानं पक्षाची संघटना ही उभी करावी लागली. त्यामध्ये सत्ता नसताना स्वतंत्र पक्ष टिकवून ठेवणं हे अधिक कठीण झालेलं आहे. त्यामुळे राष्ट्रीय काँग्रेससोबत अधिक जवळीक साधण्याचा पर्याय काही नेत्यांना व्यवहार्य वाटत असल्याचं देखील बोललं जातंय. राष्ट्रीय पातळीवर देखील विरोधी राजकारण हे नव्या टप्प्यामध्ये प्रवेश करत आहे. इंडिया आघाडीच्या माध्यमामधून भाजप विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. राष्ट्रीय काँग्रेसला स्वतःला पुन्हा राष्ट्रीय विरोधी राजकारणाच्या केंद्रस्थानी आणण्याचा देखील प्रयत्न आपल्याला दिसतोय ते इच्छित आहे. अशा वेळी महाराष्ट्रामध्ये शरद पवारांचा गट राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विलीन झाला तर विरोधी ऐक्यासाठी प्रतिकात्मक आणि त्याचबरोबर राजकीय दृष्ट्या महत्वाचा निर्णय ठरू शकतो. जर हे विलिनीकरण झाले तर त्याचा सर्वात मोठा फायदा हा राष्ट्रीय काँग्रेसला होऊ शकतो. शरद पवार यांचे ग्रामीण भागातील नेटवर्क, सहकार क्षेत्रातील प्रभाव, निवडणूक व्यवस्थापनाचा अनुभव आणि स्थानिक पातळीवरील संपर्क हे सद्य परिस्थितीमध्ये काँग्रेससाठी मोठी ताकद ठरू शकतो. अनेक जिल्ह्यांमध्ये कमकुवत झालेली राष्ट्रीय काँग्रेसची संघटना पुन्हा नव्यानं उभी देखील राहू शकते. याशिवाय भाजप विरोधी मतांचं विभाजन कमी होण्याची शक्यता देखील निर्माण होईल. पण या चर्चेतील सर्वात महत्वाचा आणि अनेकदा दुर्लक्षित राहणारा मुद्दा म्हणजे याचा फायदा हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला होऊ शकतो का? जर शरद पवारांचा गट हा राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विलीन झाला तर राष्ट्रवादी काँग्रेसची मूळ ओळख आणि चिन्ह आधीच आपल्या ताब्यात असलेल्या अजित पवारांच्या गटाला स्वतःला खरी राष्ट्रवादी म्हणून प्रस्थापित करण्याची पुन्हा एकदा मोठी नवी संधी मिळू शकते. शरद पवार गटातील नाराज नेते, कार्यकर्ते आणि स्थानिक नेत्यांपैकी काही जण हे अजित पवारांच्या गटामध्ये जाण्याची शक्यता देखील अधिक आहे, जी नाकारता येत नाहीये. तर दुसरीकडे महायुतीमध्ये सत्तेचा लाभ आणि प्रशासनातील प्रभाव असल्यामुळे सुनेत्रा पवार आपली संघटनात्मक ताकद आणखीन वाढवण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकतात. म्हणजेच काय तर राष्ट्रीय काँग्रेसला बळ मिळत असतानाच अजित पवारांच्या राष्ट्रवादीला, सुनेत्रा पवारांना स्वतःचं राजकीय स्थान आणि संघटना अधिक मजबूत करण्याची नामी संधी देखील मिळू शकते.
पण मात्र हा निर्णय हा शरद पवारांसाठी अजिबात सोपा नाहीये. राष्ट्रवादी काँग्रेस ही केवळ पक्ष संघटना नाहीये, तर गेल्या 27 वर्षांमध्ये उभी राहिलेली स्वतंत्र राजकीय ओळख आहे. हजारो कार्यकर्त्यांनी या पक्षासाठी आयुष्य घालवलं आहे. त्यामुळे पूर्ण विलिनीकरण झाल्यास अनेक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी, असंतोष निर्माण होऊ शकतो. काही नेते हे काँग्रेसमध्ये स्वतःचं राजकीय भविष्य अनिश्चित असल्याचं देखील मानू शकतात. त्यामुळे अंतर्गत असंतुष्टता, असंतोष, अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता आहे. याशिवाय शरद पवारांची राजकीय शैली पाहिली तर त्यांनी नेहमी स्वतःचे स्वतंत्र राजकीय केंद्र जपलेलं आहे. 1978 पासून आजपर्यंत त्यांनी अनेकदा राजकीय समीकरणं बदलली, नवे प्रयोग केले आणि परिस्थितीनुसार रणनीती आखली आणि सत्तेत राहण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे स्वतःची स्वतंत्र ओळख पूर्णपणे विसर्जित करून राष्ट्रीय काँग्रेसच्या चौकटीत काम करणं हा निर्णय ते सहजपणे घेतील असं मानणं खरंच धाडसाचं ठरणार. या संभाव्य विलिनीकरणाचा परिणाम हा महाविकास आघाडीवरती देखील होऊ शकतो. सध्या काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी हे 3 प्रमुख घटक आहेत. जर शरद पवारांची राष्ट्रवादी ही राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विलीन झाली तर महाविकास आघाडीतील संतुलन देखील बदलू शकतं. काँग्रेस अधिक मजबूत होईल आणि नेतृत्वाचे समीकरण नव्यानं लिहिलं जाऊ शकतं. त्यामुळे हा निर्णय हा केवळ 2 पक्षापुरता मर्यादित राहणार नाहीये, तर संपूर्ण राजकारणात, संपूर्ण विरोधी राजकारणाची दिशा बदलणारा नक्कीच ठरू शकतो. एकंदरीतच पाहता आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणात काहीतरी मोठे घडत असल्याचे संकेत मिळत आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार की नाही याचं उत्तर हे येत्या काही दिवसांमध्ये नक्की मिळेल. मात्र जर हा निर्णय प्रत्यक्षात आला तर तो केवळ 2 पक्षांच्या एकत्रीकरणाचा किंवा विलिनीकरणाचा नसणार आहे, तर महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील एका पूर्णवर्तुळाची कथा असेल. 1999 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसमधून बाहेर पडलेले शरद पवार आता पुन्हा राष्ट्रीय काँग्रेसमध्ये परतले तर तो विरोधी राजकारणातील नव्या पर्वाचा प्रारंभ नक्कीच ठरू शकतो. आणि जर तसं झालं नाही तर शरद पवार अजूनही स्वतंत्र राजकीय केंद्र म्हणून स्वतःची भूमिका पाहत आहेत हे देखील स्पष्ट होईल. या संपूर्ण घडामोडींबद्दल तुमचं मत काय? शरद पवारांनी काँग्रेसमध्ये विलीन व्हावं का, की स्वतंत्र राष्ट्रवादीच टिकवावी? आणि या सगळ्यामध्ये सर्वाधिक फायदा नेमका राष्ट्रीय काँग्रेसला होईल का अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला? तुमचं मत हे कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. जय महाराष्ट्र.